सर्वांना नमस्कार. दुसऱ्या सत्रात आपले स्वागत आहे. मी अश्विनी. मागील सत्रात आपण राज्यांच्या राज्यकारभाराबद्दल आणि ब्रिटिश राजवटीबद्दल शिकलो. या सर्वानंतर आपण आपले सरकार स्थापना केले, जे भारताचे संविधान आहे. आजच्या वर्गात आपण भारतीय संविधानाबद्दल शिकत आहोत. इयत्ता 7वी मधील प्रस्तावना, सामाजिक शास्त्र. तपशिलात जाण्यापूर्वी खालील कीवर्ड्स पहा. घटनात्मक दुरुस्ती. दुरुस्ती म्हणजे करार किंवा दस्तावेजांच्या अटीमधील बदल किंवा भर घालणे. प्रांत. देशाच्या प्रशासकीय विभाग किंवा एकक. रियासत. ब्रिटिश भारतीय साम्राज्यातील एक स्वतंत्र गट, ज्याचे नेतृत्व एका भारतीय राजाने केले. द्विदलशाही. सरकाराचा एक प्रकार जिथे 2 लोक राष्ट्रप्रमुख म्हणून सत्ता सामायिक करतात. संकल्पना नकाशा पहा. या धड्यात तपशिलावर चर्चा करूया. भारतीय संविधानाची प्रस्तावना. भारतीय संविधानाची काही वैशिष्ट्ये. मूल्ये आणि जबाबदार नागरिकत्व. चला जाणून घेऊया भारतीय संविधानाची पार्श्वभूमी. प्रिय विद्यार्थ्यांनो, तुम्हाला चांगलेच माहिती आहे की स्वातंत्र्यापूर्वी आपल्याला भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते. ब्रिटिश राजवटीत भारतासाठी कोणतेही संविधान होते का? नाही, भारतासाठी कोणतेही संविधान नव्हते. ब्रिटिश संसदेने केलेल्या कायद्यानुसार त्यांनी भारतावर राज्य केले. त्यापैकी भारत सरकार कायदा 1935 हा महत्त्वाचा होता. प्रांत आणि संस्थानाचा समावेश असलेली अखिल भारतीय संघ राज्य स्थापना करण्याची तरतूद करण्यात आली होती. या कार्याध्याने केंद्र आणि राज्यामधील अधिकार 3 सूचींमध्ये विभागले. या कार्याध्याने केंद्रात द्विदलशाही सुरू केली. यामुळे राज्यांनी स्वायत्तता देखील सुरू केली. ब्रिटिश राजवटीतील संविधानाचे उपक्रम. – 1928 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेससह सर्व पक्षांनी भारतासाठी संविधान तयार करण्यासाठी एक समितीची स्थापना केली. जवाहरलाल नेहरूंचे वडील मोतीलाल नेहरू यांनी या समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले पहिले. या समितीने 1929 मध्ये आपला अहवाल सादर केला.
तो नेहरू अहवाल म्हणून ओळखला जात असे. हा पहिला संविधानिक दस्तावेज होता, पण ब्रिटिशांनी तो स्वीकारला नाही, म्हणून तो अंमलात येऊ शकला नाही. 1931 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने कराची अधिवेशनात स्वतंत्र भारताचे संविधान कसे दिसावे यावर एक ठराव मंजूर केला. नेहरू अहवाल आणि कराची ठराव दोन्ही सार्वत्रिक प्रौढ मताधिकार, स्वातंत्र्य आणि समानतेच्या अधिकारासाठी वचनबद्ध होते. संविधान सभा म्हणजे काय? निर्वाचित प्रतिनिधींचा सभेने संविधान सभा नावाच्या संविधानाचा मसुदा तयार केला. ऐतिहासिकदृष्ट्या 1934 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संविधान सभेची मागणी केली. 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार जुलै 1946 मध्ये संविधान सभेची निवडणूक झाली. डॉक्टर बाबू राजेंद्र प्रसाद हे प्रांतीय असेंब्लीच्या सदस्याद्वारे अप्रत्यक्षपणे निवडले जात होते. कॅबिनेट मिशन योजनेत प्रत्येक प्रांत आणि संस्थान किंवा राज्यांच्या गटाला जागा वाटप करण्यात आल्या होत्या. त्यानुसार ब्रिटिश राजवटीतील प्रांत किंवा क्षेत्रांनी 292 सदस्यांची निवड केली आणि सर्व संस्थांनी मिळून 93 सदस्यांची नियुक्ती केली. दृश्य 12 दिल्ली, अजमेर, मेवाड, कुर्ग आणि ब्रिटिश बलुचिस्तानमधून 4 सदस्य निवडून आले. यासह भारतीय संविधान सभेचे एकूण सदस्यांची संख्या 398 वर पोहोचली. 398 सदस्यांपैकी 26 सदस्य अनुसूचित जातीचे होते आणि 9 सदस्य महिला होत्या. ऑगस्ट 1947 मध्ये देशाच्या फळीनंतर संविधान सभेची भारतीय संविधान सभा आणि पाकिस्तान संविधान सभेमध्ये विभाजन करण्यात आले. भारतीय संविधान सभेत 299 सदस्य होते. त्यांनी डॉक्टर बाबू राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून निवड केली. समुदाय समिती. समुदाय समितीला संविधानाचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर B.R. आंबेडकर यांना अध्यक्षतेखाली 7 सदस्यांसह त्यांची स्थापना करण्यात आली. एकोणीसशे 48 मध्ये संविधानाचा मसुदा तयार करून ते संविधान सभेला सादर करण्यात आला. त्यात 315 कलमे आणि 8 अनुसूची होती.
मसुदा संविधान 8 महिन्यांपासून जनतेसमोर ठेवण्यात आला होता. या दीर्घ काळात टीकाकरणांना आणि सल्लागारांना त्यातील तरतुदींवर त्यांच्या प्रक्रिया व्यक्त करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. सुधारणानंतर 395 कलमे, 22 भाग आणि 8 अनुसूची असलेली संविधान अखेरीस 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारले आणि ते 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आले. आपण ते प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. भारतीय संविधानाची प्रस्तावना. भारतीय संविधानाची प्रस्तावना ही एक प्रस्तावना आहे जी संविधानाची मार्गदर्शक तत्त्वे आणि उद्देश स्पष्ट करते. प्रिय विद्यार्थीनो, तुमच्या पाठ्यपुस्तकातील प्रस्तावना तपासा. ती पुस्तकाची उद्दिष्टे स्पष्ट करते. त्याचप्रमाणे संविधानाची प्रस्तावना आपल्या देशाची मूल्ये आणि आदर्शाची रूपरेषा देते, ज्यांच्याकडे आपले राष्ट्र उभे आहे. आपल्या संविधानात काय आहे? कलम, भाग आणि अनुसूची हे संविधानाचे विशिष्ट पैलूबद्दल विशिष्ट नियम, संकल्पना आणि माहितीचा संदर्भ देतात. मध्ये 42व्या घटना दुरुस्तीद्वारे प्रस्तावनेत समाजवादी धर्मनिरपेक्ष शब्द जोडला गेला. घटनेच्या अटी: सार्वभौमत्व, अंतर्गत आणि बाह्य बंबीवर पूर्ण अधिकार, समाजवाद, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विषमता कमी करून निष्पक्षता वाढवणे, धर्मनिरपेक्षता, कोणतीही धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य, सर्व धर्मांना सरकाराकडून समान वागणूक, लोकशाही, सरकारी नेते नागरिकांद्वारे निवडले जातात. प्रजासत्ताक, देशाचे नेते मतदानाद्वारे निवडले जातो. भारतीय संविधानाची ठळक वैशिष्ट्ये. भारतीय संविधानात अनेक महत्त्वपूर्ण पैलू आहेत, ज्यात हे समाविष्ट आहे: लोकशाही सरकार, संसदीय व्यवस्था, मूलभूत अधिकार आणि जबाबदारी, एकल नागरिकत्व, अधिकारांचे विभाजन, कायद्यांचा न्यायिक आढावा. दृश्य 19. आता आपण मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्ये यावर चर्चा करूया. उच्च वर्गातील उर्वरित वैशिष्ट्यांबद्दल तुम्हालाही तपशिलावर माहिती मिळेल. प्रथम आपण पाहू मूलभूत हक्क. हक्क
हक्क म्हणजे व्यक्ती करू शकतात अशा न्याय्य मागण्या आहेत, ज्याचे मूलभूत हक्क देशाच्या संविधानाने सरकारी गौररत्नाविरुद्ध रक्षित केले आहेत. भारतात सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय संविधानाचा भाग 3च्या कलमात 14 ते 32 मध्ये नमूद केल्याप्रमाणे अधिकारांचे समर्थन करतात. मूलभूत कर्तव्ये 1976 मध्ये 42व्या घटनादुरुस्तीद्वारा जोडण्यात आलेल्या भारतीय संविधानाचा कलमा 51A मध्ये देशभक्ती आणि एकता वाढवण्याच्या नागरिकांचा जबाबदाऱ्यांवर भर देण्यात आला आहे. रशियन संविधानाने प्रेरित होऊन ते हक्क आणि कर्तव्यामधील संबंध अधोरेखित करते, एक दुसऱ्याशिवाय अस्तित्वात राहू शकत नाहीत हे प्रतिपादन करते. संविधान अधिकार प्रदान करतात, नागरिकांकडून काही कर्तव्य पूर्ण करण्याची अपेक्षा देखील करतात. मूल्ये आणि जबाबदार नागरिकत्व. मूलभूत हक्क आणि कर्तव्ये नागरिकांच्या जबाबदाऱ्या दर्शवतात. जबाबदार नागरिकांनी खालील मूल्य आत्मसात केले पाहिजेत. अधिकारांचा आदर करा आणि तुमच्या समुदायात योगदान द्या. प्रामाणिक, जबाबदार आणि दयाळू व्हा. दानधर्माचे समर्थन करा. विविधतेचा स्वीकार करा आणि आत्मनियंत्रणाचा सराव करा. हे योग्य आहे, त्यासाठी उभे राहा आणि इतरांमध्ये निष्पक्षता प्रेरणा देत गरजूंची मदत करा. प्रिय भावी पिढीतील नागरिकांनो, तुमच्यातील वरील गुणे आत्मसात करा आणि एक चांगला आणि जबाबदार नागरिक बना. हे गुण तुम्हाला आपल्या समाजाचा विकास करण्यास मदत करतात. मला आशा आहे की तुम्ही भारताचे संविधान समजून घ्याल आणि त्याबद्दल अधिक जाणून घ्याल. सारांश. भारतीय संविधान हे लोकशाहीचे राष्ट्रीय प्रतीक आहे आणि जागतिक स्तरावर सर्वात अनुकूलनीय राष्ट्रांपैकी एक आहे. ते कठोर नियमांना लवचिकतेसह संतुलित करते, आवश्यक अधिकार आणि जबाबदाऱ्या स्पष्टपणे स्पष्ट करते.